नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत? काय चाललंय? काय म्हणते युट्यूब फॅमिली? तर जरा थोडंसं टेन्शनच आलं होतं, त्यामुळे चला म्हणलं युट्यूब फॅमिली मधलं लोकांचं आपण सजेशन घ्यावं की नक्की काय गोष्टी असतात. आपल्याला मानपान रीत रिवाज काय माहित नाही जास्त, म्हणून म्हटलं. तर विषय असा आहे की आता सध्या स्वीटी आणि सागरच्या लग्नाची तारीख धरायची आहे या उन्हाळ्यामध्ये. बहुतेक जूनमध्ये धरायचं चाललंय तारीख वगैरे. मग त्या दिवशी आम्ही जिंतीला गेलो होतो. मागे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असेल, मागच्या 2-4 दिवसापूर्वीची जिंतीला गेलो होतो. त्या आप्पाच्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस दाजींच्या बोलण्यातून आलं, किंवा याच्या अगोदर पण दाजींच्या बोलण्यातून आलं की जो संसार जो असतो, भाचीचा जो संसार असतो, जे लग्न व्हायचं आहे त्याच्यामध्ये मामाने सगळा खर्च करायचा असतो. म्हणजे मामाने संसार द्यायचा, जसं भांडी कोंडे रॅक दिवाण कपाट टीव्ही फ्रीज कूलर जे काय असेल ते सगळा संसार मामाने द्यायचा असतो. मग मला विचार पडला की बाबा, मग आमच्या ताईच्या लग्नामध्ये आमच्या मामाने का नव्हता संसार दिला? मग आम्ही का आमची जमीन विकून ताईचं लग्न लावून त्याला संसार दिलता? 2003 मध्ये का 2 मध्ये ताईचं लग्न झालं, त्यावेळेसची गोष्ट आहे. मग हा असा विचार डोक्यामध्ये माझ्या आला. मी दाजींना त्यावेळेसच स्पष्ट सांगितलं की दाजी, माझी जेवढ्या ऐपत आहे मी तेवढ्या गोष्टी करेल. असं तसं ताईसाठी, दाजीसाठी किंवा शंभूसाठी, भाचीसाठी 40-50 हजार रुपये, 5-25 हजार रुपये मी असं सहज खर्च केलेले याच्या अगोदर. आणि आत्ता जरी संसार घेऊन द्यायचं म्हणलं तरी माझा जो भाव आहे, एकतर त्याच्यावर कर्ज पाणी, त्याच्यामुळं माझ्यावर थोडंफार झालेलं आहे. त्याच्यामुळं लग्नामध्ये हा जो संसार द्यायचा, हा नक्की रीतिरिवाजामध्ये आहेच का? त्याला द्यावंच लागतं का? नाही दिलं तर मग आम्हाला शाप बी बसतो का? ह्या गोष्टी मला माहीत नाहीत. म्हणून म्हणलं चला एक आपण व्हिडिओ बनवून युट्यूब फॅमिलीला विचारावं की बाबा, अशा गोष्टी द्यावंच लागतील का? समजा एखादा मामा श्रीमंत आहे तर तो भरभरून देऊ शकतो, पण एखादा मामा त्याचीच खायची पंचायत जर असेल फॉर एक्झाम्पल, तर त्यांनी कुठून द्यावं? त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे द्यावेत की नाहीत, असं मला वाटतं. मला उकडायला लागेल, त्यामुळे मला खिडकी उकडावी, बाहेरचा आवाज यायला लागला. मग जेवढं माझ्या ऐपतीप्रमाणे तेवढं मी द्यावं असं मला वाटलं. मग ज्यावेळेस दाजी सांगत होते सगळा संसार द्यावा लागतो, दिवाण कट्टापच येते तोंडात, जे काय आहे ते सगळ्या गोष्टी 2-3 लाखाच्या होतील. माझी तर ती बेल्ट असताना चडी गळाली थोडी. दाजीला म्हणलं, दाजी हे बघा, मला जेवढं झेपतंय तेवढं मी देईल, आणि असं रेस्ट्रिक्शन नाही की मी दिलंच पाहिजे वगैरे ह्या गोष्टी. आणि पाठीमागचा काळ वेगळा गेला की त्यावेळेस दिवस वेगळे होते, सध्याच्याला दिवस थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यामुळं थोडं शांतीला घ्या. मग आईबापाचं कर्तव्य म्हणून त्यांनी पण काय ना काय केलं पाहिजे ना, का सगळ्या गोष्टी मामावरती सोपून द्यायच्या, असं मला एक म्हणायचं आहे बरं का. ठीक आहे, असो, बाकी काय वाटत नाही मला. शेवटी भाची आमची एकुलती एक आहे, त्याच्यामुळं खर्च करणं काय वाया जाणार नाही. आणि या टायमाला जर खर्च नाही करायचा म्हटलं तर मग इतर टायमाचा जो खर्च केलेला आहे त्याची काही सुद्धा किंमत राहणार नाहीये, असं मला वाटतं. त्याच्यामुळं जो काही खर्च होईल किंवा जो काही संसार द्यायचा आहे स्वीटीच्या लग्नाला, तो मला झेपल एवढाच देईल. मग तो मी सांगू शकत नाही मी 10,000चा देईल, 20,000चा, 50चा, लाखाचा, 2 लाखाचा. 1-2 लाखात तर माझा आकडा कधी जाणार नाही आता. पण असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तुमच्या भाषेच्या संसारामध्ये, लग्नामध्ये संसार दिलाय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे देणं गरजेचं आहे का हे पण सांगा. आणि तसं पण मला दाजी बोलले होते की तुला जमतच नसेल काय तर मी खंबीर आहे, माझं मी बघील काय करायचं ते. म्हणजे अशा काही गोष्टी आमच्या मागच्या 2-4 दिवसापूर्वी झाल्या होत्या. तर त्याच्यामुळे जरा थोडंसं
टेन्शनच आल्यासारखं झालं या की नक्की करावं तरी काय करावं. बऱ्याच गोष्टी होत्या, बऱ्याच गोष्टी आहेत लग्नाला पकडून की दाजींना पण मी सांगितलं होतं की पण दाजीने काय ऐकलं नाही तर. आणि आता पण लग्नाची तारीख काढायची म्हटलं की आतापासूनच तयारी करावं लागणार सगळ्या गोष्टीची. ठीक आहे. जर मला काय वाटते माहिती आहे का, जर मी 4 वेळेस फोन कोणाचा येतोय. मला असं वाटतंय मी जर खर्च नाही केला तर दाजी माझ्यावर रागवतील. ही साहजिकच गोष्ट आहे. कारण एक दिवशी दाजींना मी 2000 रुपये दिले नव्हते उसने. म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेस माझ्याकडे नव्हते अकाउंटला. दाजीला म्हणून कॅश आहे, माझ्याकडे पैसे नाही तर. पण ती दाजीने 8 दिवसांनी उकरून काढलं होतं. रात्री 12:30 वाजता मी पूजा, लेकरं बाळं सगळी घेऊन मी तिथून निघून आलो होतो. आईची दाजी थोडी तुतुमय झाली. त्या 2000वरनं दाजीने थोडंसं माझ्याशी तिथं भांडण काढलं होतं. मग त्या गोष्टीचं जरा मला टेन्शन येते. 2000साठी दाजी भांडत असतील तर मग एवढ्या मोठ्या लग्नामध्ये खर्च करायचा आहे तर नाही केला, हातवर केले तर मग दाजी मला 100% रागवतील. ऐन टायमाला नाही त्या टायमाला तू तिथं कुठेही खर्च करशील असं दाजींना ताईंना वाटेल. जसं की आता मी शंभूलामध्ये मोबाईल घेऊन दिला 27,000चा. पाठीमागच्या वेळेस ताईला 50,000चा मोबाईल घेऊन दिला. दाजींना पण घेऊन दिला तर एकदा मोबाईल. म्हणजे हे छोटे मोठे खर्च वगैरे सगळ्या गोष्टी करत राहतोय. आणि मग अशा मेन टायमाला जर नाही केला खर्च तर मलाच टेन्शन आले. कुठून आणू पैसे, घरचं भागू, हप्त्याचं भागू, पोरांचं भागू, शूटिंगचं भागू, स्वतःचं भागू का लग्नासाठी पैसे काढू. एकटा माणूस आहे जिम्मेदारी उचलायला घरातल्या, त्याच्यामुळे मला टेन्शन येते. घरच्यांना काय खाणे का पिणे का सोने का, तुम्हाला मजा बघायची का. आता 4:30-5 वाजल्यात, सगळे निवांत झोपल्यात बसल्यात. दार उघडा हो, दार उघडा हो. अहो सागरचा फोन आलता. तू उठली वाय झोपेत ना होय, झोपली होती की यार. काय 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 एकदा म्हण काय म्हणजे सगळी झोपली होती, मी एकटा जाग होतो. मी काय करत होतो म्हणजे काम करत होतो. बघितलं ना, म्हणजे सगळे झोपून एकट्यानेच हातपाय हलवायचे, खुडायचे. ठीक आहे, असू द्या. जोवर मनगटात दगड तोवर करायचा. चला, स्क्रिप्ट राहिली अर्धी, उद्या शूटिंग लावायचंय मला, कम्प्लीट करायचे.